नमस्कार. मी भरत वेदपाठक. माझ्या वेदवाणी या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज आपण या निमित्त महाराज दरबारात प्रवेश करताना जी ललकारी दिली जात असते ते ललकारी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या ललकारीमध्ये खूप अर्थपूर्ण असे शब्द भरलेले आहेत. ते शब्द समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. या ललकारीला मराठीत गारद असं म्हटलं जातं आणि संस्कृतमध्ये बिरुद किंवा बिरुदावली असं म्हटलं जातं, तर उर्दूमध्ये अलकाब असं म्हटलं जातं. यातला पहिला शब्द आहे गडपती. गडकोटांचे अधिपती, ज्यांचे गडकोटांवर वर्चस्व आहे असे राजे गडपती. दुसरा शब्द आहे गज अश्वपती. असे महाराज ज्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे हत्ती आणि घोडे आहेत असे ते राजे. त्या काळी घोडे आणि हत्ती यावरून त्या राजाचं ऐश्वर्य, शक्ती, सामर्थ्य या गोष्टी मान्य केल्या जायच्या. त्यामुळे गज अश्वपती असा शब्द देखील इथे अत्यंत वजन निर्माण करणारा आहे. भूपती, प्रजापती. भूपती म्हणजे ते जमीन, ती जागा, आणि प्रजापती म्हणजे त्या भूमीवरती असणारे प्रजा. या भूमी आणि प्रजेचे ज्यांच्याकडे अधिपत्य आहे, या भूमी आणि प्रजेचे पालकत्व ज्यांनी स्वीकारले आहे, ती भूमी आणि प्रजा यांच्या कल्याणासाठी ज्यांनी आपल्याला पालकत्व स्वीकारले आहे असे ते राजे भूपती, प्रजापती. सुवर्ण रत्न श्रीपती. सुवर्ण रत्न श्रीपती म्हणजे राज्याच्या खजिनामध्ये जे रत्न आहेत, सोने आहेत, हिरे, माणिक, मोती आहेत, त्यांच्यावरती ज्यांचं वर्चस्व आहे, ज्यांची मालकी आहे असे ते राजे सुवर्ण रत्न श्रीपती. अष्टावधान जागृत. अष्ट अवधानांनी जागृती ज्यांच्यामध्ये निरंतर भरलेली आहे असे ते आठही प्रहर, आठही दिशांना जागृतपणे लक्ष देणारे राजे म्हणजे अष्टावधान जागृत. अष्टप्रधान वेष्टित. वेष्टित म्हणजे अवतीभोवती असणारे. अष्टप्रधान निवडक अशा रत्नांनी त्यांचा हा दरबार भरलेला होता. त्यामध्ये अष्टप्रधान होते, ज्यांच्या बदली प्रत्येक शास्त्रात निपुण असे 8 प्रधान आहेत असे ते राजे. अष्टप्रधान वेष्टित. न्यायालंकार मंडित. न्याय आणि न्यायाला या ठिकाणी अलंकार असं म्हटलेलं आहे. हा शोभून दिसणारा असा अलंकार असतो ज्यामुळे राजा लोकप्रिय होतो. कर्तव्य कठोर, न्याय कठोर आणि सत्याच्या बाजूने निर्णय देणारे महाराज म्हणजे न्यायालंकार मंडित. त्यानंतर आहे शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत. प्रत्येक शस्त्र, प्रत्येक शास्त्र यामध्ये पारंगत असलेले महाराज, निपुण असलेले, तरबेज असलेले महाराज असे ते शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत. त्यानंतर आहे राजनीती धुरंधर. राजनीतीमध्ये ज्यांचं वर्चस्व आहे, पारंगत आहेत, जे राजनीतील बारकावे समजू शकतात असे ते राजकारणामध्ये तरबेज असलेले राजे. क्षत्रिय कुलावतंस म्हणजे क्षत्रिय कुळात जन्म घेतलेले आणि त्या कुळामध्ये सर्वात मोठा पराक्रम गाजवलेले असे ते राजे. सिंहासनाधीश्वर. सिंहासनावर शोभून दिसणारे महाराज. महाराजाधिराज. सर्व राजामध्ये मोठे व उठून दिसणारे महाराज. साऱ्या राजांनी ज्यांचे मांडलिकत्व, वर्चस्व मान्य केले आहे असे ते महाराजाधिराज. राजा शिवछत्रपती. प्रजेने छत्र धरून ज्यांना आपला अधिपती म्हणून स्वीकारले आहे असे ते छत्रपती शिवाजी महाराज. राजा शिवछत्रपती.